एकूणच आगामी 20 तारखेला होत असलेल्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आमच्या महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी म्हणून एक संकल्पपत्र आम्ही जारी केलं। जसं निवडणुकीला प्रत्येक वेळेला जाहीरनामा किंवा वचननामा आपण म्हणतो, त्या पद्धतीने आम्ही संकल्पपत्र असं याला म्हटलं आहे। माननीय अमित भाईंच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये मागच्या 3 दिवसापूर्वी याचं प्रकाशन झालं। यात आम्ही असं म्हटलं की खरं तर मोदीजींचं 10 वर्षाचं सरकार असेल किंवा मागच्या 2.5 वर्ष माननीय एकनाथजी, माननीय देवेंद्रजी, अजितदादांचं महायुतीचं सरकार असेल, त्यापूर्वी या राज्यामध्ये 2014 ते 19 देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली युतीचंही सरकार होतं। एकूण या सगळ्या काळामध्ये जे आम्ही सांगितलं, जे वचन जनतेला दिलं, जे आश्वासन दिलं, ते आम्ही जवळपास 100% पूर्ण करण्यात जवळपास यशस्वी झालो। आणि म्हणून याही निवडणुकीला आम्ही संकल्पपत्र असं म्हटलं की महाराष्ट्रातल्या या जनतेच्या समोर महायुतीचं सरकार म्हणून पुन्हा एकदा राज्यात सत्तेवर आल्यानंतर आम्ही काय करणार आहोत याचं एक लोकांपुढं, महाराष्ट्राच्या जनतेपुढं आम्ही एक पत्र ठेवलं आहे। आणि ते संकल्प पूर्ण करण्यासाठी म्हणून राज्यभरातून एक तयार करण्यासाठी म्हणून राज्यभरातून आम्ही जवळपास सगळ्या भागातून याच्या संदर्भात सूचना मागवल्या होत्या। आणि या सूचना जवळपास तुम्हाला मी सांगेन की राज्यातल्या जवळपास 778 गावातून या संदर्भातल्या सूचना आम्हाला प्राप्त झाल्या। आणि हे करत असताना याचा विचार 877 गावातून मेल, पत्र आणि या माध्यमातून जवळपास 8,935 सूचना आमच्याकडं प्राप्त झाल्या की हे संकल्पपत्र करताना आम्हाला त्याच्यामध्ये काय काय अंतर्भाव आम्ही केला पाहिजे, त्यातल्या जे काही महत्त्वाच्या होत्या त्याचा समावेश आम्ही नक्की केला। प्रधानमंत्र्याच्या जे काही विकासाची, प्रधानमंत्री गेले 10 वर्ष विकसित भारताचा संकल्प 2047च्या समोर ठेवून गेले 10 वर्ष जी या देशामध्ये विकासाचा पाया, या विकसित भारताचा विकासाचा पाया हा गेल्या 10 वर्षामध्ये माननीय प्रधानमंत्री सांगतात की तो पाया म्हणून आम्ही तो जे काही काम केलं आहे, त्याच पद्धतीनं एक विकासाच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्रातली जनता ही निश्चितच एकूण हे सगळं काम पाहता महायुतीसोबत राहील असा आम्हाला विश्वास वाटतो। महाराष्ट्र हा देशातील पहिल्या क्रमांकाचं विकसित राज्य बनवण्याचा आमचा संकल्प आहे। राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन पर्यंत पोहोचवण्यासाठी गतिमान विकासाचं ध्येय हे भारतीय जनता पार्टीने डोळ्यासमोर ठेवलेलं आहे। आणि म्हणून आम्ही दिलेली जी काही आश्वासने ती निश्चितपणे पूर्ण करण्यात आम्हाला यश आलं। म्हणून आम्हाला पुन्हा एकदा विश्वास वाटतो की या राज्यातील जनता आमच्यावरती विश्वास ठेवेल। आणि म्हणून आम्ही हे सगळं करत असताना आपण जर पाहिलं की केंद्रामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही म्हणतो की दिलेले शब्द आम्ही पाळले, तर आम्ही 370 कलमचा उल्लेख केला होता की आम्ही 370 कलम सत्तेमध्ये आल्यानंतर हटवू, ते केलं। शेकडो वर्षाची प्रतीक्षा असलेलं प्रभू रामाचं मंदिर या ठिकाणी निर्माण झालं। प्रभू राम आज जगातील सर्वोत्तम मंदिरांमध्ये विराजमान झाले। असं पाहिलं तर अनेक समाजासाठी, धर्मांसाठी खूप काही गोष्टी, एका बाजूला देशातील सर्वसामान्य माणसाचा विचार करत आज देशातील जवळपास 50 ते 55% लोकसंख्या अशी की मोदीजींच्या कुठल्या ना कुठल्या योजनेचा फायदा या देशातील जनतेला झाला। मग त्याच्यामध्ये अनेक योजनांचा आपल्याला उल्लेख करता येईल। आणि दुसऱ्या बाजूला या जागतिक स्तरावरती 10व्या अर्थव्यवस्थेवरनं 5व्या अर्थव्यवस्थेवरती आपण आलो। आज हेही आपल्याला यश मानता येईल। आपण पाहिलं की कोविडच्या काळामध्ये सुद्धा माननीय मोदीजींनी जर पाहिलं तर आपण आपल्या देशानं जगातील 100 देशांना आपण लस पुरवली। एकेकाळी संरक्षण खात्यातली युद्धसामुग्री आयात करणारा देश म्हणून आपली ओळख होती। आज जगातील 80 देशांना आपण युद्धसामुग्री निर्यात करतो। म्हणजे एक नवी ओळख नव्या भारताची ही जागतिक व्यासपीठावरती आपण जर म्हटलं तर करून दिली। G20चं अत्यंत यशस्वी आयोजन आपल्या देशानं केलं। म्हणजे एका बाजूला जागतिक स्तरावरती आपल्या देशाला एक महासत्तेकडं घेऊन जाणारी वाटचाल, विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याकडे घेऊन जाणारी वेगानं वाटचाल, आणि दुसऱ्या बाजूला देशातील सर्वसामान्य जनतेच्या समृद्धीसाठी, त्याच्या उद्धारासाठी जवळपास 10 ते 12 लाख कोटी रुपये थेट बँकेच्या अकाउंटमध्ये
आज नागरिकांच्या जमा झाले. काँग्रेसच्या काळात हेच काँग्रेसचेच प्रधानमंत्री सांगायचे की 1 रुपया आम्ही जर सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी दिला तर त्याच्यापर्यंत फक्त 15 पैसेच पोचायचे. पण आज परिस्थिती बदलली. आज 10 ते 12 लाख कोटी रुपये थेट खात्यामध्ये जमा झाले. दुसरं यश आपल्याला या योजनांच्या माध्यमातून म्हणा की देशाच्या विकासाच्या दृष्टीनं सुद्धा या देशातील 25 कोटी जनता ही दारिद्र्य रेषेच्या वरती आली गेल्या 10 वर्षात. हे मला असं वाटतं की विशेष या मोदी सरकारचं गेल्या 10 वर्षाचं वैशिष्ट्य आहे. नाही तर 10 दिवसात एक नवीन घोटाळा बाहेर यायचा, नवीन भ्रष्टाचाराचा विषय बाहेर यायचा या काँग्रेसच्या राजवटीमध्ये. पण गेल्या 10 वर्षात असं एकही केंद्र सरकार म्हणून कुठलाही आपल्याला पाहिलं असेल गैरव्यवहार भ्रष्टाचाराची एकही सिंगल केस कुठेही आज आपल्याला पाहायला मिळत नाही. का तर देशाचा विकसित भारताचा संकल्प आणि त्या दृष्टीनं फक्त या देशातील नागरिकांचा त्यांना केंद्रबिंदू मानून या ठिकाणी याचा विचार केला गेला. आम्ही संकल्पपत्र नुसतं ठेवणार नाही राज्य सरकार म्हणून. म्हणजे राज्य सरकार म्हणून सुद्धा मी आपल्याला सांगितलं की खरंच मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये तर एका बाजूला समृद्धी महामार्ग असेल, देशातील सर्वाधिक विदेशी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात 52% आपल्या आली. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की आमचे जे नेतृत्व आहे माननीय शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी अजितदादा एका महाराष्ट्राला वेगानं विकासाच्या दृष्टीनं वेगानं पुढे नेत आहेत. पण दुसऱ्या बाजूला आमच्या लाडकी बहीण योजनासारखी योजना असेल, आज आमच्या महिलांना भगिनींना आज महिन्याला 1500 रुपये मिळत आहेत. पुढच्या काळात आता सत्ता आल्यानंतर आमच्या संकल्पपत्रामध्ये त्याचाही उल्लेख की आम्ही 2100 रुपये महिन्याला देऊ. आज हा विचार करताना शेतकरी आहेत, कामगार आहेत, महिला आहेत. आज आमच्या मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळायला लागलं आहे. आज आमच्या महिलांना 50% ST सवलत मिळायला लागली. वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळायला लागले. आमच्या लाडक्या बहीण योजनेची टिंगल करणारे काँग्रेस त्यांनी असं सांगितलं की योजना बंद होणार आहे, याच्यात काही तथ्य नाही. आणि त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना त्यावेळेस आम्हाला म्हणाले, जनतेला सांगायला लागले की हे पैसे कुठून आणणार, आता एवढं राज्याच्या तिजोरीवरती इतका ताण पडेल की पैसेच नाहीत आणि महिन्याला 1500 रुपये कुठून देणार. 1000 केंद्र सरकार देत होतं, राज्य सरकार 6000 देत होतं. त्यात पुन्हा एकदा राज्य सरकारने ही घोषणा केली आमच्या संकल्पपत्रामध्ये, त्याच्यात उल्लेख आहे की पुन्हा एकदा त्याच्यामध्ये अजून 3000 रुपये आम्ही आता दिले जाणार. म्हणजे 9000 राज्य सरकार, 6000 केंद्र सरकार, वर्षाला 15000 रुपये आमच्या या ठिकाणी राज्यातील जनतेला आता मिळणार. देशाचा विचार मी म्हणालो तसं की मी सांगायचं कारण याचं की आम्ही जे सांगितलं, जे आम्ही समोर ठेवलं ते पूर्ण केलं. मागच्या 10 वर्षात या देशामध्ये विमानतळांची संख्या पाहिली तर 74वरनं आज 157 विमानतळ झाली. म्हणजे मागच्या 10 वर्षात या देशातील विमानतळांची संख्या दुप्पट झाली. वैद्यकीय महाविद्यालय या देशात नव्यानं 300 वैद्यकीय महाविद्यालय गेल्या 10 वर्षात निर्माण झाली. एका बाजूला आम्ही एम्सचा विचार करतो, 70 वर्षात 7 एम्स आली. पण मागच्या 10 वर्षात जवळजवळ 25 एम्स नव्यानं, आता एकूण संख्या पाहिली तर 28 एम्स झाल्या. या राज्यातली या देशातील महामार्गाच्या रोजचा जर आपण हे पाहिला विकासाचा जर वेग पाहिला तर काँग्रेसच्या काळात दिवसाला 12 किलोमीटर रस्ते हे रोज होत होते दिवसाला. आज मागच्या 10 वर्षातलं आपण जे ॲव्हरेज पाहिलं तर दिवसाला आज 28 किलोमीटरचे रस्ते माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली, मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली या आपल्या देशात होत आहेत. सहकार खरं तर ही पश्चिम महाराष्ट्र तर ही खरं तर देशाची सहकाराची पंढरी आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये विशेष पश्चिम महाराष्ट्र हे तर त्याचं केंद्र आहे सहकाराचं. आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की या देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणून माननीय मोदीजींनी सहकाराचं वेगळं मंत्रालय काढलं. माननीय अमितभाईंच्या नेतृत्वाखाली मागच्या 3-4 वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीनं या देशातला सहकार समृद्ध व्हावा म्हणून त्याच्यावर काम करण्यात आलं. विशेषतः आपल्या राज्यातील सहकारी साखर कारखाने आणि साखर उद्योगाला या ठिकाणी एक ताकद देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालं. आपल्या राज्यातील साखर कारखान्यांना जवळपास 7,500 कोटी रुपये हे मागच्या 3 वर्षामध्ये या ठिकाणी 4 वर्षामध्ये देण्यात आले. याशिवाय साखर कारखान्यांना इन्कम टॅक्स लागत होता. शेवटी ते सहकारी साखर कारखाने पैसे लोकांच्या शेतकऱ्यांच्या खिशातनं जात होते. अशा वेळेला सुद्धा या सगळ्या साखर कारखान्यांचा इन्कम टॅक्स माफ करण्याचं काम केंद्र सरकारने केलं, आमच्या मंत्रालयाने केलं. जवळजवळ 10,000 कोटी रुपये आज या राज्यातल्या साखर उद्योगाला एक मोठा दिलासा मिळाला. आणि म्हणून सर्व क्षेत्रामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार म्हणून आम्ही सगळं काम करत असताना निश्चितपणे आपल्याला सांगेन की महाराष्ट्रातल्या जनतेला हा विश्वास आहे की दिलेला शब्द ही लोक पाळतात, दिलेलं आश्वासन ही पाळतात आणि हे निश्चितपणे याच्यामध्ये काम करतात. म्हणून आम्ही जे संकल्पपत्र सादर केलं त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टींचा उल्लेख मी आपल्यासमोर ठेवील की ज्या संकल्पपत्रामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की आम्ही आता लाडक्या बहिणीचं 2100 रुपये आता इथून पुढं महिन्याला मिळतील. आज शेतकऱ्यांना मिळणारी कर्जमाफीचं आपण जर पाहिलं ती 12 ऐवजी आता 15,000 आपण म्हणलं. MSPवरती 20% अनुदान पुढच्या काळात दिलं जाईल.
अजून एक विषय मी आपल्याला या ठिकाणी सांगेन की महाराष्ट्रातल्या सरकारने केलेले काम जे आपल्याला सांगेन की या राज्यातील जवळपास 55 लाख शेतकऱ्यांना आज वीज बिल माफी दिली, शेती पंपाच्या वीज पंपाच्या वीज बिलाला माफी केली। हे एक बिल मी फक्त आपल्या माहितीसाठी दाखवेल। रमेश पोटभरे म्हणून नागपूरमधलं एक बिल आहे, कानद्री गावातलं 8,455 रुपये बिल त्या शेतकऱ्याला आलं होतं। ज्यावेळेला ही अगोदर आणि ही वीज बिल माफी आपण दिल्यानंतर तेच बिल 0 रुपयांनी आलं। म्हणजे या राज्यातल्या जवळपास 55 लाख शेतकऱ्यांना या राज्य सरकारने आज वीज बिलामध्ये माफी दिली। हा एक मोठा दिलासा मला असं वाटतं आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी निश्चितपणे होईल। या सगळ्या संकल्पपत्रामध्ये काही गोष्टींचा निश्चितपणे मी आपल्याला या ठिकाणी उल्लेख करीन की आज या 10 लाख विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यावेतन म्हणून 10,000 रुपये आता इथून पुढे मिळेल। 25 लाख रोजगार निर्मिती करण्याचा आमचा या ठिकाणी आम्ही संकल्प केला आहे। ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळण्यासाठी जवळपास 45,000 गावांमध्ये पांदन रस्त्याची बांधणी आता पुढच्या काळात करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे। अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 रुपये वेतन आणि विमा संरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। वीज बिलात 30% कपात होणार। सौर आणि अक्षय ऊर्जावरती सुद्धा पुढच्या काळात भर दिला जाईल। सरकार स्थापनेच्या नंतर 100 दिवसाच्या आत सरकार आमचं स्थापन झाल्यानंतर 100 दिवसाच्या आतमध्ये विजन महाराष्ट्र 2028 हे घेऊन आम्ही जनतेसमोर येणार आहे। आम्ही ते मांडणार आहे की विजन 2028 काय आहे आमचं आणि ते या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आम्ही ठेवणार आहे। मी मागाशी म्हणालो तसं की संकल्पपत्र केवळ जाहीर नाही करणार, त्याच्या प्रत्येक या ठिकाणी आम्ही जे समावेश केलेला प्रत्येक विषयासाठी मुद्द्यासाठी एक समिती काम करणार आहे। ती समिती अंमलबजावणीचं काम निश्चितपणे याच पुढच्या काळामध्ये या ठिकाणी करेल। महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचं एक संकल्प या निमित्तानं आम्ही केलेला आहे। मेक इन महाराष्ट्र म्हणजे राज्याला फिनटेक आणि AIची राजधानी म्हणून नागपूर, पुणे, नाशिकसारखी शहर आता आपण एरोस्पेस हब म्हणून या ठिकाणी जाहीर करतो आहोत। या ठिकाणी 2027 पर्यंत जवळपास 50 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्यासाठी 500 बचत गटांसाठी 1,000 कोटीचा जवळपास फिरता निधी या ठिकाणी उपलब्ध केला जाईल। अक्षय अन्न योजनेद्वारे काही कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना मोफत अन्नधान्य या ठिकाणी देण्याचा निर्णय केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आकांक्षा केंद्र स्थापन करण्याचा जवळजवळ 10 लाख उद्योजक तयार करण्याचा एक संकल्प या ठिकाणी केला आहे। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हेलिपॅडची निर्मिती करण्यासाठीचा निर्णयसुद्धा केला गेला आहे। महाराष्ट्राच्या गौरवशाली किल्ल्यांचं संवर्धन आणि ऐतिहासिक वारशाचं सुद्धा जतन, एका बाजूला विकासाच्या दृष्टीने आम्ही वेगानं पुढे जात असताना दुसऱ्या बाजूला आमची संस्कृती, आमची परंपरा, आमचे ऐतिहासिक सामाजिक वारसेसुद्धा हे जतन करणं हे सुद्धा काम मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचाही उल्लेख या ठिकाणी आमच्या संकल्पपत्रामध्ये केला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सक्तीच्या धर्मांतरांच्या विरोधात या ठिकाणी कायदा केला जाणार आहे आणि फसव्या धर्मांतराला आळा बसवण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल आणि म्हणून धर्मांतरण विरोधी कायदा, सक्तीचं धर्मांतरण जे होतं त्याच्या विरोधी कायदा या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करण्याचा विचार आम्ही केलेला आहे। लोकल आमदार तुमचे लक्ष देत नाही, त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे। या बाबतीत लोकल आमदारांशी मला असं वाटतं पहिलं काय झालं की स्मार्ट सिटी कल्पना त्याचा विचारच असा केला गेला की स्मार्ट सिटी म्हणजे एकदम पलटी होणार आहे, एकदम काहीतरी असं 100% काहीतरी एकदम वेगळं चित्र आपल्याला काहीतरी दिसणार आहे। मला असं वाटतं की देशातल्या अनेक शहरांचा विचार त्या पद्धतीने केला की सुरुवात तिथे झाली पाहिजे। स्मार्ट सिटी ही कल्पना आहे, त्याचं लगेच विरोधकांनी भांडवल असं केलं स्मार्ट सिटीमध्ये लगेच आम्हाला जसं काही एखाद्या विदेशातल्या शहरासारखं चित्र समोर ठेवलं गेलं, काही पायाभूत सुविधा असतील, काय तिथल्या चांगल्या सुविधा देण्याचं काम असेल, हा त्यातल्या मागचा मोदीजींचा उद्देश होता। पुणे असेल, सोलापूर असेल, पिंपरी चिंचवड असेल, अशा राज्यातल्या सुद्धा अनेक शहरांना दिले पैसे। त्या 1,000 कोटी रुपये, आता इथे किती खर्च झाले मला माहिती, पण 1,000 कोटी तर 1,000 कोटी आपल्या सगळ्यांना दिले। शेवटी 1,000 कोटीत इतकं मोठं शहर, त्याच्यातनं जी कामं करता येतील होतील तेवढी पूर्ण केली, पण याचा अर्थ असा होत नाही स्मार्ट सिटी म्हणजे एकदमच काहीतरी आपल्याला एक वेगळी मानसिकता या ठिकाणी तयार झाली की अरे स्मार्ट सिटी कुठे आहे, पण त्या 1,000 कोटीची कामं आपल्या शहरात झाली। मला असं वाटतं कमीत कमी ते तर आपण स्वीकारलं पाहिजे की 1,000 कोटीची कामं झाली आमच्या सगळ्या शहरांमध्ये झाली। ठीक आहे, काही कामं राहिली असतील, आम्ही म्हणत नाही 100% कामं झाली, काही कामं राहिली पण असतील आमची, ते आम्ही नक्की करू। आमदारांचा विषय काढलात आपण, ती नीड बेस नव्हती,
जी गरजेची नाही ती कामं केली, जे महत्वाची कामं केली आता जी तुम्ही कामं केली त्याच्या मेंटेनन्सला कोण बघायला तयार नाही. 25-30 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट आहेत ते. आणि नाही त्याचा विचार करू आपण नक्की असे काही असेल तर ती जबाबदारी आमचीच आहे. शेवटी आम्ही काय जबाबदारी ढकलणार नाही. शेवटी जर आम्ही पुढे लागून स्मार्ट सिटीच्या कामातनं जर आम्ही काही विषय केले असतील त्या विषयात तर त्याचं पूर्णत्वाकडे नेणं किंवा काही चुकीचं झालं असेल किंवा काही तुम्ही म्हणला तसं त्याचं मेंटेनन्स असेल किंवा त्याच्याकडे ऑपरेशन अँड मेंटेनन्स तर ती जबाबदारी नक्की आमची आहे. आम्ही ते तपासू. दुसरा विषय तुम्ही म्हणाला आमदार. मला असं वाटतं की आमच्या आमदारांचं काम खूप चांगलं आहे. मी तुम्हाला सांगतो शेवटी हे कसं ठरेल बघा हे जनता ठरवेल. 23 तारखेला तुम्हाला दिसेल. मी सांगतो की सोलापूरमधल्या तिन्ही जागा आमच्या निवडून म्हणजे तर आमचे आमदार चांगले काम करतात, आमचे कार्यकर्ते आमची संघटना चांगली काम करते. हे 23 तारखेला दिसेल. परंतु दुसरीकडे बोरावणी इंटरनॅशनल एअरपोर्टची जवळपास 2000 एकरची जागा आपल्या ताब्यात आहे. तिथे काही पुढचं प्लॅनिंग किंवा तुमच्या डोक्यात काय विचार आहे? नाही त्याच्यामध्ये खरं तर तो एक पुढचा विचार नक्की आपण केला आहे. पण थोडंसं त्या ठिकाणी तो आपला पक्षी महाडोक पक्षी आता तो त्याची नोंद एक अशी आहे की त्या पक्षाचं अस्तित्व तिथे दिसतं आहे आणि म्हणून ते थांबलेला विषय आहे. पण त्यालाही काही ना काही मार्ग काढून पुढच्या काळात एक मोठं विमानतळ तिथं आपलं होणार आहे. आज तोच एक विषय कायम मध्ये काही झालं ते तोच विषय येतोय पुन्हा पुन्हा. काय काय नाही हे बघा जे कागदावर आहे जे प्रॅक्टिकल मला जे आज समोर आले ते मी आपल्याला सांगितले त्याच्यातनं मार्ग काढायचा आपल्या हातात आहे.